Blessed are you poor. जे गरीब ते धन्य. The power of dependence. अवलंबून राहण्यामागचे सामर्थ्य. We'll open our Bibles to Luke chapter 6 verse 20. Blessed are you poor, for yours is the kingdom of God. लूक 6:20 मध्ये लिहिलंय, अहो दीनांनो, जे मी गरीब म्हटले त्याला अहो दीनांनो, तुम्ही आशीर्वादित आहात, कारण देवाचे राज्य तुमचे आहे. Praise God. आमेन. A poor person depends on God. गरीब माणूस देवावर अवलंबून राहतो. See, the devil wants you to focus on poverty. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही फक्त गरिबीवर लक्ष केंद्रित करायचं. But Jesus is saying, पण येशू म्हणतात, focus on dependence. तुम्ही अवलंबून राहण्यावरती लक्ष केंद्रित करा. Because a poor person will always depend on God. कारण जो दीन आणि गरीब माणूस आहे तो नेहमी देवावर अवलंबूनच राहतो. That's why when a poor man comes to God, आणि म्हणून एखादा गरीब माणूस जेव्हा देवाकडे येतो, his heart is empty. त्याचं हृदय रिकामच असतं. Yes, his pocket is empty, but his heart is also empty. खिसा तर रिकामाच आहे त्याचा, पण त्याचं हृदय पण रिकाम आहे. And for God to fill his heart is very easy. आणि देवाने त्याचं हृदय भरणं सोपं जातं. Amen. आमेन. So Jesus was not talking about empty pockets. तर येशू ख्रिस्त इथे रिकाम्या पर्स विषयी पाकिटाविषयी बोलत नाही. He was talking about empty hearts. तर येशू इथे रिकाम्या हृदयांविषयी बोलतायत. That empty heart that God alone can fill. ते जे रिकाम हृदय जे फक्त देवच भरू शकतो. Because dependence कारण अवलंबून राहणं is the posture that attracts divine attention. म्हणजे एक अशी अंगभाषा आहे जी दैवी लक्ष आपल्याकडे खेचून घेते. Amen. Amen. That means everything that you do with the help of God. याचा अर्थ जे काही तुम्ही कराल ते देवाच्या मदतीने करा. Praise God. Amen. You come up in life by the help of God. जरूर आयुष्यात वर या, देवाच्या मदतीने या. The world says, जग म्हणतं make a name for yourself. स्वतःसाठी नाव कमव. The kingdom of God says, देवाचं राज्य म्हणतं lose yourself स्वतःचं नाव गमव. and I will give you my name. आयडेंटिटी खलास कर, ओळख संपव, म्हणजे मी तुला माझं नाव देईन. Praise God. की तुमचं नाव काय म्हणायचं येशू. And Jesus said आणि येशू म्हणाले in Luke 4:18, लूक 4:18, I have been sent to preach the gospel to the poor. मला गरिबांना सुवार्ता सांगायला पाठवलेला आहे. So poor here carries this double meaning. तर इथे गरीब याला दोन अर्थ आहेत. Both to the materially poor म्हणजे पैशा अडक्याने गरीब and spiritually needy people. आणि आध्यात्मिक रीतीनं पण गरीब. So Jesus came for both kinds of people. तर येशू दोन्ही पद्धतीच्या माणसांसाठी आलेत आणि म्हणून लूक 4:18 दिनांना गरिबांना सुवार्ता सांगायला मी आलोय. Because even the rich people need God. कारण श्रीमंत लोकांना, पैशा अडक्याने श्रीमंत लोकांनाही देव शेवटी लागतोच. Because they are spiritually poor. कारण ते आध्यात्मिक रीतीनं कंगाल आहेत, भले त्यांच्या बँकेत असतील करोडो. See? So same word, two shades of meaning. तर तो शब्द दोन अर्थ. So dependency is the posture of true spiritual wealth. तर अवलंबून राहणं म्हणजे एक अशी जागा जिथे आपण खऱ्या आध्यात्मिक संपत्तीसाठी तयार आहोत. Amen. Amen. It's like a ladder that lifts you up into the kingdom dominion. एक शिडी जी तुला वर स्वर्गीय राज्यात घेऊन जाते. Praise God. Amen. Your trust should be on God. तुझा विश्वास देवावर पाहिजे. Anybody who says I have trust in God, he is a poor rich man. जो कोणी म्हणतो ना की माझा देवावरती विश्वास आहे, तो गरीब श्रीमंत माणूस आहे. So true poverty is not the absence of things. तर खरी गरिबी म्हणजे माझ्याकडे हे नाही, ते नाही, घर नाही, दाद नाही, अकाउंट नाही, पैसा नाही वगैरे नव्हे. It's the absence of trust. माझ्याकडे देवावरचा विश्वास नाही म्हणजे मी गरीब. Amen. आमेन. So who is a poor man? मग कोण आहे गरीब सांगा मला. Not the one who has nothing, ज्याच्याकडे काहीच नाही तो नव्हे, but the one who does not trust on God. ज्याच्याकडे येशू नाही आणि येशूंवरचा विश्वास नाही तो आहे गरीब. Amen. आमेन. Because the world measures everybody by possessions. कारण जग काय करतं ना, प्रत्येकाचं तोलमाप त्यांच्याकडे किती पैसे आहेत, ते किती धनवान आहेत, पैशाच्या स्वरूपात मालमत्ता किती, गाड्या किती, बंगले किती, घोडे किती, त्याच्यावर मापतात. God measures us by our posture, देव आपल्याला आपल्या हृदयातली वृत्ती बघून मोजतो. our attitude. वृत्ती, हृदयी वृत्ती. The world says you are rich. जग म्हणतं तू एकदम श्रीमंत आहेस. If you have much, he said you have rich. तुझ्याकडे भरपूर असेल ना तर जग म्हणतं तू श्रीमंत आहेस. God says ते म्हणतो you are rich तू श्रीमंत आहेस if you depend on me. जर माझ्यावरती अवलंबून राहशील तर श्रीमंत आहेस. See the difference? फरक. The world says I'm rich because I've got all this. जग म्हणतं माझ्याकडे हे आहे, माझ्या बँकेमध्ये भरपूर पैसा आहे, माझी गाडी आहे, माझा घोडा आहे, माझ्याकडे स्कूटर पण आहे, माझं घर आहे, माझा परिवार आहे, मी Believer श्रीमंत. says बिलीवर म्हणतो I'm rich. मी श्रीमंत आहे. Why? का? Because I depend on मी Jesus. देवावर अवलंबून आहे. मी येशूंवर अवलंबून आहे म्हणून बिलीवर माणसाने म्हणायचं.
Heaven does not check your bank balance. स्वर्ग तुझा बँक बॅलन्स थोडा तपासायला It येतोय. checks your dependency balance. स्वर्ग हे बघतोय की तू देवावर किती अवलंबून राहतो. हेवन में स्टेटमेंट नहीं मांगते बेटा. Amen. हेवन में ये दिल दिल. That's why Jesus said, "Blessed are you poor. म्हणून येशू म्हणाले जे गरीब ते आशीर्वादित. Blessed are you poor. तुम्ही गरीब आशीर्वादित. Blessed are you poor. तुम्ही गरीब आशीर्वादित. You are sitting on the throne. Blessed are you poor. सिंहासनावर बसलेला आहात पण गरीब आशीर्वादित. You have got the crown on your head. Blessed are you poor." डोक्यावर मुकुट आहे पण गरीब आशीर्वादित आहात. Why? का? Because you say, "The Lord is my shepherd and I shall not कारण want." तुम्ही म्हणताय प्रभू माझा मेंढपाळ आहे मला कमी पडणार नाही. So dependency is the new wealth of the kingdom. तर देवावर अवलंबून जगणं म्हणजे स्वर्गाच्या राज्यातली नवीन धनसंपत्ती Write आहे. it down. लिहून घ्या. Dependency is the new wealth of the kingdom. देवावर अवलंबून राहणं, येशूंवर अवलंबून जगणं स्वर्गाच्या राज्यातली नवी धनसंपत्ती. You may have money in the bank, पैसा असेल तुझ्या बँकेत, and in the eyes of the world you may be rich, जगाच्या नजरेत असशील तू श्रीमंत, but in the eyes of God you are poor. देवाच्या नजरेत तू गरीब आहेस. Because dependency कारण अवलंबून राहणं, makes you rich. देवावर अवलंबून राहून तू श्रीमंत होतो. आजच्या या विषयाला ती म्हण 200% साचते की स्वामी तिन्ही जगाचा यशू विना भिकारी. Say, वो भी लिख के रख. because possessions without posture will always lead to pride. कारण नम्रतेची अंगभाषा नाहीये आणि आपल्याकडे खूप भरपूर काही आहे तर ते आपल्याला गर्वाकडेच नेणार आहे. And heaven exalts postures of those who kneel and surrender. आणि before स्वर्ग God. मात्र जे देवासमोर गुडघे टेकतात त्याच अंगभाषेला ओळखतात. You don't rise by riches. जगातल्या पैशांनी कोणी वर येत नाही. You rise by your reliance. देवावर अवलंबून राहून तू वर येणार. Because I can show you a rich man today, tomorrow became beggar. मी तुम्हाला असे कितीतरी लोक दाखवीन किंवा एखादा असा श्रीमंत माणूस दाखवीन जो आज श्रीमंत आहे आणि उद्या भिकारी. The proud man may climb on top, गर्विष्ठ माणूस वर जाईल, फार मोठा but होईल, the dependent man will soar like an eagle. पण देवावर अवलंबून राहणारा गरुडासारखी जेव घेईल. Amen. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. देवावर अवलंबून राहणार आहे. So in the kingdom, poverty is not possession. तर देवाच्या राज्यात दारिद्र्य म्हणजे पद किंवा मालमत्ता नाही. It's your posture. तुझी अंगभाषा, Amen. नम्रता बेटा, It's the नम्र. attitude of your heart. वृत्ती, हृदयातली वृत्ती. Dependence converts insufficiency into sustainability. देवावर जो अवलंबून राहिलो ना तर जे काही उणं पडत आहे ना ते निघून जाऊन पुरेसं होतं सगळं. Praise God. Amen. Dependence makes your weakness a mighty weapon. देवावर जर तुम्ही अवलंबून राहिलात ना तर तुमच्या अशक्तपणाला देव एक मोठं महान शस्त्र बनवतो. Even if you don't have resources at times, कधी कधी जरी तुमच्याकडे नसलं God becomes your provider. देव तुझा दाता बनतो. Because the kingdom moves through those who depend. कारण राज्य अशा लोकांच्या द्वारेच पुढे जातं जे देवावर अवलंबून राहतात. Poverty which reaches towards Jesus is a worthy vessel. हालेलुया. जी गरिबी येशूंकडे पोचते ते योग्य पात्र आहे. Amen. So the closer you walk with God, तर जेवढं तुम्ही देवाच्या जवळ चालाल the more you depend on Him. तेवढे तुम्ही त्याच्यावर अवलंबून आहात असं म्हटलं जाईल. Abraham shows dependence in direction. अब्राम दाखवतो की दिशा आपल्याला कळायची असेल तर त्यात पण अवलंबून राहायला पाहिजे. Elijah and the widow also show dependence in supply. एलिया आणि ती विधवा बाई पण आपल्याला दाखवते की पुरवठा हवा असेल तर त्यालाही अवलंबून राहायला पाहिजे. David showed us dependence in battle. दावीद आपल्याला दाखवतो की युद्ध करायचंय तर त्यातही देवावर अवलंबून राहायला पाहिजे. Gideon shows us dependence in weakness. गिदोन आपल्याला दाखवतो की अशक्तपणात आपल्या देवावर अवलंबून राहायला The पाहिजे. disciples show us dependence in their mission. येशूचे शिष्य दाखवतात की कामगिरी आणि मिनिस्ट्र्या जरी देवाने दिलेल्या असल्या तरी त्या मिनिस्ट्र्यांमध्ये देवावरच अवलंबून राहायला पाहिजे. The woman with the issue of blood, रक्तस्रावी स्त्री दाखवते it shows the dependence in the times of desperation. की व्याकुळतेमध्ये देवावरच अवलंबून राहायला पाहिजे. The boy with the 5 loaves, 5 भाकरी असलेला मुलगा दाखवतो it shows the dependence in smallness. की लहान जे काही थोडं थोडं आपल्याकडे आहे त्याच्यातही देवावर अवलंबून राहायला पाहिजे. Paul shows the dependence in affliction. द ग्रेट अपोस्टल पॉल आपल्याला दाखवतो की त्रासांमध्ये आणि काटे इतके लागतायत त्याच्यातही देवावर अवलंबून राहायला पाहिजे. Jesus showed us dependence in His perfection. येशूंनी आपल्याला दाखवलं की मी एवढा परफेक्ट आहे पण त्याच्यातही मला देवावर अवलंबून राहायला And पाहिजे. so every one of them proves this truth. मग सगळेजण हे एकच सत्य पुराव्यासकट देतात. What is it? काय? Blessed are you poor. तुम्ही गरीब ते आशीर्वादित.
Blessed are you poor. जे गरीब ते आशीर्वादित. That means blessed are you, you dependent ones. म्हणजे देवावर अवलंबून राहणारे तुम्ही आशीर्वादित. Blessed are you, your eyes are fixed on me. तुमचे डोळे माझ्यावर केंद्रित, तुम्ही आशीर्वादित. Blessed are you, you are coming to the church तुम्ही चर्चला येताय, तुम्ही and आशीर्वादित. listening to my word. वचन ऐकताय, तुम्ही आशीर्वादित. Blessed are you, तुम्ही आशीर्वादित. for yours is the kingdom of कारण God. देवाचं राज्य तुमचं आहे. Yours is the kingdom of God. देवाचं राज्य तुमचं आहे. In other words, the ones who depend on God, दुसऱ्या शब्दात जे लोक देवावर अवलंबून राहतात, the kingdom of God belongs to them. देवाचं राज्य त्यांच्या मालकीचं आहे. हालेलुया. आमेन. So आमेन. dependency is not weakness, तर देवावर अवलंबून राहणं म्हणजे का कमजोरी नाहीये. it's wisdom. ते ज्ञान आहे, ते शहाणपण आहे. Amen. Amen. And so God fills what man empties. मनुष्य जे रिकाम करतो ते देव भरतो. When you depend on God, you dominate over the world. देवावर अवलंबून राहाल, जगावर राज्य कराल. Why? That's why Bible says, म्हणून बायबल म्हणतं, blessed are the meek, जे दीन ते धन्य, for they shall inherit the कारण earth. त्यांना पृथ्वी वतन मिळेल. The meek shall inherit the earth. दीन लीन नम्र ते धन्य, कारण त्यांना पृथ्वी वतन मिळेल. पृथ्वी Because their God will give it to them. त्यांचा देव त्यांना देईल. आमेन. So poverty means तर गरिबी म्हणजे they are heaven's billionaires. ते स्वर्गातले अब्जोपती आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.